नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. ती म्हणजे बियाणे अनुदान योजना. तर मग चला पटकन समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय आणि याचा फायदा कसा घेता येईल. तर या योजनेमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर हा आकडा 100%. हो, अगदी बरोबर. काही विशिष्ट गटांसाठी बियाण्यांवर चक्क 100% अनुदान मिळण्याची संधी आहे. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की हे 100% अनुदान नेमकं कोणासाठी आहे आणि जे वैयक्तिक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काय तरतूद आहे. चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर ही जी बियाणे अनुदानाची मोठी संधी आहे ही शासनाने खास करून खरीफ आणि रब्बी हंगामासाठी आणलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठीचे अर्ज आता महाडीबीटी पोर्टलवर सुरू झाले आहेत. आपल्याला माहितीच आहे चांगल्या पिकासाठी सगळ्यात पायाभूत गोष्ट काय तर दर्जेदार बियाणं. पण ते मिळवणं कधीकधी खर्चिक होतं, बरोबर. हीच अडचण लक्षात घेऊन ही योजना शेतकऱ्यांना प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड आणि उत्तम प्रतीचं बियाणं कमी खर्चात उपलब्ध करून देते. उद्देश एकच, पिकाची क्वालिटी आणि उत्पादन दोन्ही वाढलं पाहिजे. बरं, मग अनुदान मिळणार तरी कोणत्या पिकांवर. तर यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या पिकांचा समावेश केलेला आहे. जसं की सोयाबीन आहे, मूग, उडीद, तूर आणि भुईमुग सुद्धा. म्हणजे या मुख्य पिकांसाठी जे प्रमाणित बियाणं लागतं त्यावर अनुदान उपलब्ध आहे. चला आता जरा खोलात शिरूया. म्हणजे योजनेचं स्वरूप कसं आहे आणि फायदे काय आहेत आणि हो, कोणाला किती अनुदान मिळणार हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण यात एक छोटासा फरक आहे. तर हे अनुदान कसं विभागलं आहे ते पाहू. इथे दोन मुख्य प्रकार आहेत. एक, वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी. त्यांना प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी साधारणपणे 40 ते 50% अनुदान मिळू शकतं. पण दुसरीकडे आहेत नोंदणीकृत शेतकरी गट आणि त्यांच्यासाठी पीक प्रात्यक्षिकांच्या बियाण्यांवर चक्क 100% अनुदान आहे. म्हणजे संपूर्ण खर्च सरकार उचलणार. ठीक आहे, अनुदान कोणाला किती मिळणार हे कळालं. पण अर्ज करू कोण शकतं, म्हणजे यासाठीची पात्रता आणि निकष काय आहेत ते आता पाहूया. इथे दोन महत्त्वाच्या अटी आहेत ज्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली अट, अर्ज फक्त आणि फक्त महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनच करावा लागेल. ऑफलाईन अर्जच चालणार नाही. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची अट म्हणजे ज्या शेतकरी किंवा गटांनी 2023-24 या वर्षात या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना यावर्षी पुन्हा अर्ज करता येणार नाही. हा नियम आहे. बरं, आता अर्ज करायचा ठरलं, पण त्याआधी काही कागदपत्र तयार ठेवावी लागतील. म्हणजे अर्ज भरताना धावपळ नको. तर पाहूया अर्ज करण्यासाठी काय काय लागेल. कागदपत्रांची यादी तशी खूप मोठी नाहीये. मुख्य म्हणजे आधार कार्ड लागेल, त्यानंतर जमिनीचा 7-12 आणि 8 उतारा. आणि हो, जर अर्जदार आरक्षित प्रवर्गात मोडत असेल तर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे. आता बघूया अर्ज नेमका करायचा कसा. प्रक्रिया तशी सरळ सोपी आहे. स्टेप 1, महाडीबीटी पोर्टलला भेट द्यायची. स्टेप 2, अर्ज करण्यासाठी आपलं आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. आणि स्टेप 3, मग तिथे दिलेला ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित सगळी माहिती अचूक भरून पूर्ण करायचा. आता आपण येतोय या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे अर्ज करण्याची अंतिम मुदत. ही संधी हातातून जायला नको असेल तर ही तारीख खूप महत्त्वाची आहे. अंतिम मुदत आहे 15 मे 2024. ही तारीख अगदी लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा. 15 मे 2024च्या आतच अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज लवकर भरून घ्या. याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा थेट अर्जच करायचा असेल तर कुठे जायचं, तर ही आहे शासनाची अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/farm. इथे सगळी माहिती मिळेल आणि अर्जही करता येईल. तर योजनेचे फायदे एकदम स्पष्ट आहेत. अर्ज कसा करायचा हेही आपण पाहिलं. आता प्रश्न एकच उरतो, या संधीचं सोनं करायचं की नाही. शेती उत्पन्न वाढवण्याची ही एक चांगली संधी आहे. याचा विचार नक्की करायला